विश्वास प्रभू परमेश्वर आमच्या जीवनात ॲड केलंस त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद प्रभू परमेश्वर. हे देवोपा मी ते आले असताना प्रभू परमेश्वर तुझी समक्षता इथे आहे असा आमचा विश्वास आहे प्रभू परमेश्वर. फक्त तू आणि तूच गौरवीला जाऊ देस असं तू दयाने कृपेनं कर प्रभू परमेश्वरा. जशी तुझी इच्छा आहे त्याप्रमाणे आमचं जीवनाचं वाटचाल कराव्यास आम्हाला तू शिकव प्रभू परमेश्वरा. हे देवोपा मी आज वचनासाठी प्रार्थना करतो प्रभू परमेश्वरा. जे वचन आमच्यासाठी येत आहे प्रभू परमेश्वरा आम्ही त्यासाठी आमचं अंतःकरण तयार करण्यासाठी तू आम्हाला सिद्ध कर प्रभू परमेश्वरा. हे देवोपा ते वचन प्रभू परमेश्वरा आमच्या अंतःकरणाला टोचणी लागू दे असं तू दयान कृपेनं कर माझ्या राजा. हे देवोपा ते वचन प्रभू परमेश्वर आम्हाला काहीतरी शिकवून जावं आणि आम्ही त्याप्रमाणे आम्ही चालावं असं तू दयान कृपेनं कर प्रभू परमेश्वरा. आमच्याद्वारे आम्ही नाही तर फक्त आणि फक्त प्रभू परमेश्वरा तू दिसला जावास असं तू दयान कृपेनं कर परमेश्वरा. तू आम्हाला सांग आम्ही कसं वागावं. इथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हाती देत तारणाऱ्या येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागते म्हणून ऐक पित्या. आमेन आमेन. पण सर्वजण बसून घेऊया. प्रभूची स्तुती असो. पुन्हा एकदा प्रभूच्या वचनाकडं आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. भजन संहिता स्तोत्र 84:3. भजन संहिता 84:3. आजच्या मन्नाचे 3 शास्त्रभाग आहेत. भजन संहिता स्तोत्र 84:3 दुसरे राजे 4:29 ते 36 वचन आणि दुसरे तिमोथीस पहिला अध्याय 1:3 ते 5. स्तोत्र 84:3 वाचा कोण. हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ चिमणीला घरटे करावयास आणि निळवीला आपल्या पिलांसाठी कोटे बांधावयास स्थळ मिळाले आहे. दुसरं वचन दुसरे राजे 4 अध्याय 29 ते 36 वचन. तेव्हा अलिशा गेहजीस म्हणाला, कमर बांध आणि माझी काठी हाती घेऊन निघ. वाटेने कोणी भेटल्यास सलाम करू नको, कोणी सलाम केल्यास त्यास उलट सलाम करू नको. माझी काठी नेऊन त्या मुलाच्या तोंडास लाव. तेव्हा त्या मुलाची आई म्हणाली, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपल्याला सोडावयाची नाही. तेव्हा तो उठून तिच्या मागून चालला. गेहजीने पुढे जाऊन त्या मुलाच्या तोंडास काठी लावली, पण त्याने आवाज किंवा हालचाल केली नाही. तो अलिशाकडे परत येऊन म्हणाला, मूल काही जागे होत नाही. अलिशा घरात आला तेव्हा मूल मरून आपल्या खाटेवर पडले आहे असे त्याने पाहिले. मग त्याने एकट्याने आत जाऊन दार लावून घेतले व परमेश्वराची प्रार्थना केली. माडीवर जाऊन त्या मुलावर पडून त्याने आपले तोंड त्याच्या तोंडाला, आपले डोळे त्याच्या डोळ्यांना, आपले हात त्याच्या हातांना लावले. त्याच्यावर त्याने पाखर घातली. तेव्हा मुलाच्या देहास ऊब आली. मग त्याला सोडून तो घरात इकडे तिकडे फिरू लागला व पुन्हा वर चढून त्या मुलावर त्याने पाखर घातली. तेव्हा मुलाने 7 वेळा शिंकून डोळे उघडले. तेव्हा त्याने गेहजीस हाक मारून सांगितले, त्या शुनेमकरीणीस बोलाव. त्याने बोलावल्यावर ती त्याचकडे आली. तो तिला म्हणाला, आपल्या पुत्राला उचलून घे.
36 झालं ना. दुसरे तिमोथेय पहिला अध्याय 3 ते 5. मी आपल्या प्रार्थनात मी आपल्या प्रार्थना रात्रंदिवस तुझे स्मरण अखंड करीतो आणि तुझे अश्रू मनात आणून तुझ्या भेटीने मी आनंदभरित व्हावे म्हणून तुला भेटण्याची फार उत्कंठा बाळगतो. तुझ्यामध्ये असलेल्या निष्कपट विश्वासाची मला आठवण होऊन ज्या देवाची माझ्या पूर्वजांपासून चालत आलेली सेवा मी शुद्ध विवेक भावेने करीतो त्याचे मी आभार मानतो. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता, तुझी आई युनिके हिच्या ठाई होता आणि तोच तुझ्याही ठाई आहे असा मला भरवसा आहे. भरोसा आहे. आणि दुसरे तिमोथेयाचा 3 अध्याय 14 आणि 15 वचन. दुसरे तिमोथेस 3 अध्याय 14 आणि 15. तू ज्या गोष्टी शिकल्यास व ज्या विषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बाळपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करण्यास समर्थ आहे. आता इथं तिमोथेयाबद्दल आम्हाला काही गोष्टी पाहावयास मिळतात. तिमोथेयाबद्दल प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 16वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तिमोथेयाची आई ही यहुदी होती आणि वडील हे हेलेनी होते. आता तिमोथेयाचं परिवर्तन झालं जेव्हा तो पाऊलाच्या संपर्कात आला आणि पाऊलाच्या सुवार्तेच्या पहिल्या फेरीमध्ये त्या तिमोथेयाचं परिवर्तन झालं, त्याला तारणाचा अनुभव आला. बघा, नवा करार आम्हाला सांगतं की परिवर्तनासाठी आमचा नवा जन्म होणे गरजेचं आहे. जर मला परिवर्तन व्हायचं आहे, मला चेंज व्हायचं आहे, तर मला नवा जन्म होणे गरजेचं आहे. त्याच्या आधी तिमोथेयाचं जीवन पापामध्ये होतं. त्याला समजलं की पापाची क्षमा होणे गरजेचं आहे आणि पाप वाहणारा, क्षमा करणारा हा ख्रिस्त आहे आणि ख्रिस्त हा जगाच्या स्थापनेपूर्वीच वधलेला कोकरा आहे. आणि जेव्हा तिमोथेयाला समजलं की येशू ख्रिस्त हा तारणारा आहे, येशू ख्रिस्त तो ख्रिस्त आहे आणि जे जुन्या करारात भविष्य केलं होतं ज्या तारणाऱ्याचं तो ख्रिस्त आहे. आणि ज्या वेळेस तिमोथेयाला समजलं की ख्रिस्ताबद्दल, तिमोथेयाने पुढाकार घेतला. त्याला जे सुवर्तमान समजलं त्याला त्यानं प्रतिसाद दिला आणि त्यानं पश्चातापी अंतकरणाने येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि त्यानं त्याचं तारण साधून घेतलेलं आहे. बघा, पहिल्या फेरीमध्ये तारण झालं. आम्ही मागच्या रविवारी अभ्यासलं की ख्रिस्ती विश्वासणारे आणि मंडळीचं खरं कार्य आहे की आम्ही शुभवर्तमान सांगणारे असणं गरजेचं आहे. आता पहिल्या फेरीमध्ये तिमोथेयाला सुवार्ता समजली, त्याचं परिवर्तन झालं, त्याला तारणाचा अनुभव आला. आणि दुसऱ्या फेरीमध्ये, पाऊलाच्या दुसऱ्या फेरीमध्ये तिमोथेय पाऊलाचा सहकारी झाला. बघा किती फास्ट त्याचं काम झालेलं आहे. प्रेषितांचे कृत्य 16वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की लुत्र येते. पाऊलाचा तिमोथेय काय झालेला आहे, सहकारी झालेला आहे. आणि मग आम्हाला पाहायला मिळतं की पाऊलानं तिमोथेयाला आपला आध्यात्मिक पुत्र असं गणलेलं आहे आणि
त्या अधिकारानं पाऊल तिमोथेला काय करत आहे, शिकवत आहे. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की तिमोथेच्या जीवनामध्ये परिवर्तनाचा अनुभव आला, आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनात तो परिवर्तनाचा अनुभव आला आहे का हे तपासणं फार गरजेचं आहे. कारण जेव्हा शुभवर्तमान आमच्या कानावर येतं, आमच्यामध्ये परिवर्तन होणं हे गरजेचं आहे. परिवर्तनाचा अनुभव आमच्यामध्ये असणं हे गरजेचं आहे. आणि हा अनुभव हा अकस्मात येत असतो. एका क्षणात आमचं काय होतं, परिवर्तन होतं. जसं पाऊलाचं परिवर्तन झालं बघा. पाऊल ते यहुदी लोकांचा तो पुढारी होता आणि ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचा तो छळ करणार होता. पण आम्हाला पाहायला मिळतं की पाऊलाचं परिवर्तन झालं. येशू ख्रिस्त त्याला भेटला आणि त्या क्षणात त्याचं परिवर्तन झालं. बघा, अचानक त्याचे डोळे उघडले. मुळात त्याला असं लिहिलं की तो आंधळा झाला. शारीरिक दृष्ट्या तो आंधळा झाला, पण आध्यात्मिक दृष्ट्या त्याचे काय झाले, डोळे उघडले आणि त्याला पुनरुत्थित ख्रिस्त दिसला. आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन त्याला मिळालं. त्याचे डोळे अचानक उघडले आणि त्याला परमेश्वर दिसला. प्रियानो, जेव्हा तुमचा आणि आमच्या जीवनात तो परिवर्तनाचा अनुभव येतो, आमचे डोळे उघडतात आणि आम्हाला दिसतं की परमेश्वर आम्हाला पाहत आहे. आम्हाला दिसतं की आपण सर्व पापी आहोत आणि परमेश्वरानं जगाच्या स्थापनेपूर्वीच ख्रिस्ताला जगाचं पाप हरण करणारा कोकरा म्हणून या भूतलावर पाठवलेलं आहे. आम्हाला समजतं, आमचे जेव्हा आध्यात्मिक डोळे उघडतात, आम्हाला समजतं की येशू ख्रिस्तानं आमचे सगळे पाप स्वतःवर घेतलेले आहेत. आमचे अपराध त्यानं स्वतःवर घेतलेले आहेत. आणि मग आम्हाला पश्चातापी अंतकरण, आमच्या अंतकरणात पश्चाताप येतो. आणि मग बऱ्याच वेळेस आमच्यामध्ये अपराधीपणाची भावना येते की आपण पापी आहोत. आणि मग आम्ही त्या ख्रिस्ताकडे येतो. आम्ही त्याच्या प्रेमाने आणि त्याच्या आराधनेमध्ये स्वतःला तल्लीन करतो. आणि मग आम्ही क्रूसाजवळ नम्र होतो. आणि मग जेव्हा आम्ही क्रूसाजवळ येतो, आम्हाला पाहायला मिळतं आमचं तारण होते, आम्हाला तारण मिळते. आम्हाला आमच्या तारणाची वेळ, दिवस, तारीख, स्थळ कदाचित माहीत असेल किंवा नसेलही. पण मला एक गोष्ट सांगू द्या, तारणाच्या वेळेपेक्षा, तारणाच्या तारखेपेक्षा तो तारणाचा अनुभव हा फार महत्वाचा आहे. कारण त्या तारणाचा अनुभव, ते तारणच आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. तारणाशिवाय, नव्या जन्माशिवाय आम्ही स्वर्गामध्ये जाऊ शकत नाही. आणि म्हणून जरी तारणाचा किंवा परिवर्तनाचा अनुभव हा एका क्षणात अकस्मात येत असला तरी त्याची तयारी फार मोठी असते. बघा, दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास तारणाची किंवा परिवर्तनाची तयारी फार पूर्वीपासूनच करावी लागते. आता बघा, आमचं तारण परमेश्वराला करायचं होतं, पण त्याची तयारी परमेश्वरानं जगाच्या स्थापनेपूर्वीच ख्रिस्ताला कोकरा म्हणून त्यानं तयारी केलेली आहे. आणि म्हणून आमच्याही जीवनात तो तारणाचा अनुभव जर याचा असेल तर त्याची तयारी फार मोठी असते. मी असे म्हणेन की पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करतो,
तो आम्हाला आमच्यासाठी मार्ग तयार करतो. अनेक परिस्थितीतून तो आम्हाला त्या तारणाच्या वाटेवर चालण्यासाठी आम्हाला सिद्ध करत असतो आणि मगच परमेश्वर आमच्या अंतःकरणाशी बोलत असतो. जसं येशू ख्रिस्त येणार होता, पण त्याची तयारी कुणी केली? बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं केलेली आहे. तसं आमच्या तारणाची योजना पवित्र आत्मा आमच्यासाठी काय करत असतो? तयारी करत असतो. हे आम्ही कधीच विसरू नये. प्रियानो, तिमोथेच्याही जीवनात हेच घडलेलं आहे. तिमोथेच्याही जीवनात जेव्हा आम्ही बघतो की त्याचं तारण झालं, पहिल्या फेरीमध्ये तारण झालं पावलाच्या, पण दुसऱ्या फेरीमध्ये तो पावलाचा सहकारी झालेला आहे. पण ह्याची तयारी ही फार आधीपासून झालेली आहे. आता बघा, दुसरे तिमोथेय याचा 3 अध्याय 14 पासून पुढची वचनं आम्हाला पाहायला मिळतात. पाऊल म्हणतो, तू ज्या गोष्टी शिकलास व ज्या विषयीची तुला खात्री झाली त्या धरून राहा. त्या कोणापासून शिकलास हे आणि तुला पवित्र शास्त्राची माहिती बाळपणापासून आहे हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूमधील तुझ्या विश्वासाच्या द्वारे तारणासाठी तुला ज्ञानी करण्यास समर्थ आहे. आता पाऊल इथं म्हणत आहे की तुझं तारण जरी तरुण वयात झाला असेल, तू सेवेमध्ये जरी तू तरुणपणात आला असशील, तरी त्याची तयारी कधीपासून झालेली आहे? तुझ्या बाळपणापासून झालेली आहे. आणि त्या बाळपणापासूनच तू पवित्र शास्त्रातल्या गोष्टी शिकलास आणि त्या पवित्र शास्त्रात बाळपणापासून त्या पवित्र शास्त्रातल्या गोष्टी शिकल्यावर त्याची तू खात्री धरलीस. ते तू आत्ताही धरून ठेव. ते कुणाकडून शिकलास हेही तू लक्षात ठेव. आणि हेही लक्षात ठेव की तुला पवित्र शास्त्राचं शिक्षण कधीपासून मिळालेलं आहे? बाळपणापासून. बघा, पाऊल सांगत आहे की तू जरी तारण झालं पहिल्या फेरीत माझ्या, तरी तुझी तयारी तुझ्या आईनं आणि तुझ्या आजीनं तुझ्या बालपणापासूनच केलेली आहे. बघा, आजकाल सुट्टी आहे आणि अनेक चर्चेसमध्ये VBS चालू आहेत, नाही का, संडे स्कूल चालू आहेत, वेकेशनल बायबल स्टडीज स्कूल्स चालू आहेत. आणि मग आम्ही लेकरांना त्या ठिकाणी शिकायला पाठवतो. काय शिकवतो? तिथं बायबल शिकवलं जातं. पण प्रश्न असा आहे की बालपणापासून जे गोष्टी आम्ही शिकवलं जाणं लेकरांना, ते फक्त VBS पुरतं शिकवलं जाणं महत्वाचं आहे का पूर्ण आयुष्यभर त्या लेकरांना त्याचं शिक्षण देणं गरजेचं आहे? तर देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही बालपणापासूनच आमच्या लेकरांना देवाच्या वचनाचं शिक्षण देणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच स्तोत्रकर्ता 84 आणि 3 फार सुंदर सांगतो, हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ आपल्या पिलांसाठी घरटे करावयास चिमणीस आणि कोटे बांधावयास निवळीस स्थान मिळालेलं आहे. बघा, दावीद राजा त्या निवास मंडपाकडे बघत आहे. दावीद राजा त्या मंदिरामध्ये बघत आहे, जिथं कोश आहे, जिथं वेदी आहे. आणि तो म्हणत आहे की तुझ्या या वेद्यांजवळ, या निवास मंडपातील वेद्यांजवळ घरटी त्या चिमण्यांनी केलेली आहेत. आणि त्या चिमण्यांनी त्यांची लेकरं
अंडी कुठे ठेवलेली आहेत? तुझ्या समक्षतेत ठेवलेली आहेत. आज आमच्या समोर प्रश्न आहे आणि आम्ही शुक्रवारी चर्चा करत होतो अनुसिस्टर आम्ही संडे स्कूल आणि VBS वगैरे या बाबतीत. चिमण्यांना कळतं की आपल्या लेकरांनी त्या वेद्यांजवळ असावं, नाही का पवित्र शास्त्र सांगतंय. पण आज आम्ही आई वडील म्हणून, आजी आजोबा म्हणून आमच्या नातवांना, आमच्या लेकरांना त्या देवाच्या समक्षतेत असावं, त्यांची घरटी त्या वेद्यांजवळ असावेत, हे आज वाटत आहे का? बऱ्याच वेळेस आम्ही विसरतो. आम्ही या जगातल्या गोष्टीमध्ये इतकं गुरफटलेलो आहोत की आम्हाला वाटतं की शिक्षण ट्युशनच्या टीचरने द्यावं, शिक्षण कोणी शाळेतलं द्यावं, तसं देवाचं वचनही कुठल्या तरी VBS टीचरनी किंवा संडे स्कूल टीचरनी द्यावं. पण देवाचं वचन सांगतंय प्रत्येक चिमणी आपलं घरटं कुठं बांधत आहे? त्या वेद्यांजवळ बांधत आहे. आज आम्ही स्वतःला आई वडील म्हणून प्रश्न विचारूया की आम्ही आमच्या लेकरांसाठी घरटी त्या देवाच्या वेदींजवळ, देवाच्या समक्षतेजवळ आम्ही आणून ठेवत आहे का? जग म्हणलेल्या त्या मिश्रामध्ये आम्ही त्यांची घरटी बांधत आहे. आज आम्ही कुठेतरी थांबणं आणि विचार करणं फार गरजेचं आहे. या वचनावरून त्याच्या जीवनातील इतिहासावरून आम्हाला पाहायला मिळतं की तिमोथेच्या पूर्वजांनी, म्हणजे त्याची आई, वडील आणि आजी यांनी परमेश्वराच्या वेदीजवळ आपल्या पिलासाठी म्हणजे तिमोथेसाठी घरटे बांधले होते. आणि म्हणून आजच्या संदेशाचा विषयच आहे आमच्या लेकरांसाठी आम्ही घरटी बांधणं, आणि तेही देवाच्या वेदींजवळ बांधणं हे फार गरजेचं आहे. आम्ही बायबल स्टडीमध्ये शिकत आहोत की आमचा न्याय ठरलेला आहे. मागचा जर तुम्ही बायबल स्टडी बघितला असाल तर आम्ही शिकत आहोत की ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर आम्हाला खऱ्या स्वरूपात प्रगट होणे गरजेचं आहे. आणि तिथं कसं तपासलं जाणार आहे? आम्ही कसं आमच्या आध्यात्मिक जीवनाचं बांधकाम करणार आहोत, त्यावर आमचं न्याय ठरलेला आहे. आणि लक्षात ठेवा, आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीची सुरुवात हे आम्ही जेव्हा घरट्यात असतो अंड्यासारखं, तेव्हापासूनच सुरुवात होते. आणि ही अंडी, ही पिल्लं त्या घरट्यात घालायची आणि ते घरटं कुठं बांधायचं? वेद्यांजवळ. हे त्या चिमणीचं किंवा आई वडिलांचं किंवा आजा आजोबांचं काय आहे? काम आहे. मित्रांनो, आज आम्ही ते करत आहोत का हे आम्ही लक्ष देऊन पाहणं, तपासणं हे फार गरजेचं आहे. आता स्तोत्र करता जेव्हा हे स्तोत्र म्हणत आहे तर तो कठीण परिस्थितीतून जात आहे. बघा, तो पळून गेलेला आहे. दावीद राजा पळून गेलेला आहे त्याच्या मरणाच्या भयापासून, आणि तो पळून गेलेला आहे. आणि तो देवाच्या समक्षतेत नाहीये, त्या निवास मंडपाजवळ नाहीये, त्या वेद्यांजवळ नाहीये, त्या कोशाजवळ नाहीये. तो मंदिरापासून, निवास मंडपापासून दूर आहे, तो पवित्र लोकांपासून दूर आहे, तो त्या कोशापासून, त्या वेदीपासून दूर आहे. आणि तो बघत आहे की आपण पळून आलेलो आहे अरण्यात, पण इतर लोक त्या वेद्यांजवळ आहेत, इतर लोक त्या कोशाजवळ आहेत,
इतर लोक त्या देवाच्या समक्षतेत आहेत आणि आपण मात्र काय आहे, बाहेर आहे, नाही काय. आणि तो दुःखी झालेला आहे. इतर लोक निवास मंडपात आराधना करत आहेत, इतर लोक त्या कोशाजवळ सेवा करत आहेत, त्या विधीजवळ सेवा करत आहेत आणि आनंद करत आहेत आणि त्या परमेश्वराच्या अंगणाची उत्कंठा त्यांना लागलेली आहे आणि त्यामध्ये आनंदित आहेत. पण दावीदाला त्या अंगणाची उत्कंठा लागलेली आहे आणि त्याचा जीव तो म्हणतो त्यासाठी झुरत आहे. बघा, देवाच्या अंगणासाठी आमचा जीव कधी झुरलाय का हो? का उगाच याच आहे, आज रविवार आहे, आज झुरलाय का? ते शोधत, मंदिराची वाट शोधत आम्ही आलेलो आहोत का? बघा, जे आज आमच्या बरोबर प्रियजन आहेत, ते रस्त्याचं काम करणार आहेत, ते देव ख्रिस्ताला मानणार आहेत, त्यांना समजलं इथं मंदिर आहे, ते सगळे आलेले आहेत. पण आमचे लोक कुठं आहेत आज? आहे का हो ती उत्कंठा? आम्हाला उत्कंठा असेल तर मग आम्ही आमच्या लेकरांसाठी घरटी तिथं बांधणार आहे. जर आमची उत्कंठा जर जगात असेल, जगासाठी जर आमचा जीव झुरत असेल, तर आम्ही आमच्या लेकरांची घरटी सुद्धा कुठं बांधणार आहे? त्या जगातच बांधणार आहे. पण जर माझं अंतःकरण जर त्या मंदिरामध्ये गुंतलेलं आहे, त्या मंदिराची जर उत्कंठा मला लागलेली आहे, त्या देवाच्या समक्षतेत कधी जायची जर मला उत्कंठा लागलेली आहे, तर मी माझ्या लेकरांसाठी ते घरटं कुठं बांधणार आहे? तर त्या वेद्यांजवळ बांधणार आहे. आणि हे तो बघत आहे दावीद राजा. अजून दावीद राजा व्हायचा आहे अजून, बरं का. आणि तो त्या चिमण्यांचा त्याला हेवा वाटत आहे. अरे, त्या चिमण्या भुर्र दिशे उडतात आणि देवाच्या समक्षेत जातात, पण मला जाता येत नाही. इथं ही चिमणीनं काय केलेलं आहे? घरटं केलेलं आहे. नाही, किती सुंदर आहे बघा. आणि तिनं तिची पिल्लं त्या घरट्यामध्ये देवाच्या समक्षतेत तिनं ठेवलेली आहेत. प्रियानो, आज आम्ही आमच्या लेकरांसाठी घरटे बांधण्याच्या संदर्भात आम्ही बोलत आहे. प्रियानो, तिमोथेचा विचार करा. दाविदाचा विचार करा, त्या चिमण्यांचा विचार करा, त्या चिमण्यांच्या पिलांचा विचार करा आणि त्या सुनेम करीनीच्या मुलाचा विचार करा. आज 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत पवित्र शास्त्रात. एक, स्तोत्रकर्त्यामधली ती चिमणीची पिलं आहेत. एक तिमोथी आहे, जे एका धार्मिक आजी आणि आईचा मुलगा आहे. आणि सुमन कुरेनीचा मुलगा आहे. या 3 गोष्टींमधून आम्ही 3 गोष्टी शिकणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे की आमच्या लेकरांना आम्ही मंदिरामध्ये वाढवणं गरजेचं आहे. बघा, आई वडील म्हणून, मंडळीचे पुढारी म्हणून हे वचन आम्हाला सांगतं आणि आम्ही हे वचन विसरून चालणार नाही की आम्ही आपल्या लेकरांना जिथं देवाचं वचन दिलं जातं, जिथं देवाचं वचन सांगितलं जातं, जिथं देवाचं वचन आहे, तिथं अन्न हे आई वडील म्हणून, पॅरेंट्स म्हणून हे गरजेचं आहे. बघा, दाविदाला चिमणी त्याच्या पिलांना वेदीजवळ घरटं बांधत आहे आणि हे ठेवत आहे बघून त्याला का हेवा वाटलेला आहे? कारण दाविदाचं हृदय त्या ठिकाणी गुंतलेलं होतं. बघा,
जर आमचं जगामध्ये गुंतलेलं असेल तर आमचा नाश होणार आहे, पण जर आमचं देवाच्या ठिकाणी देवाच्या मंदिरात जर गुंतलेलं असेल तर आमचा नाश कधीच होणार नाही. बघा, जर तुमचं हृदय देवाच्या लोकांमध्ये आहे, जर तुमचं हृदय देवाच्या समक्षतेसाठी झुरत आहे, जर तुमचं हृदय जिवंत देवासाठी व्याकुळलेलं आहे, जसा स्तोत्रकर्ता म्हणतो, माझा जीव परमेश्वराच्या अंगणासाठी उत्कंठित झालेला आहे, तर त्याला उत्कंठा लागलेली असून तो झुरत आहे. माझा जीव व देह अमर देवाला हर्षाने आरोळी मारीत आहे. किती सुंदर तो स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या अंगणाला, माझ्या अंतकरणाला, माझ्या जीवाला परमेश्वराची उत्कंठा लागलेली आहे. आणि नुसती उत्कंठा लागलेली नाही, तर तो झुरत आहे. का हो आम्ही देवासाठी झुरतो का? जग आणि जगातल्या गोष्टीसाठी झुरतो? आज कुठेतरी आम्ही थांबणं, विचार करणं आणि आमच्या जीवाला आणि देहाला त्या देवाची उत्कंठा लागली पाहिजे आणि जीव आणि देह त्याच्यासाठी आरोळी मारत असावा, ही अपेक्षा एक चांगला उपासक म्हणून परमेश्वर करत आहे. आणि दावीद राजा एक चांगला उपासक होता, कारण तो देवाच्या अंगणासाठी उत्कंठित झालेला होता. त्याचे हृदय त्या ठिकाणी होते. त्याला त्याच्या लेकरांनी तिथं असावं व त्यांचेही हृदय तिथं असावं जिथं परमेश्वराची समक्षता आहे, तिथं त्यांनी उपासना करावी, असं त्यालाही काय करत होतं, वाटत होतं. प्रियानो, आज आम्ही आई वडील म्हणून आमच्या लेकरांसाठी ती भावना आमच्यामध्ये येत आहे का? जर तुमची लेकरांचे हृदय देवाच्या सानिध्यात, त्याच्या वचनाच्या ठिकाणी, त्याच्या उपासनेच्या ठिकाणी जर नसेल, तर आई वडील म्हणून तुम्ही स्वतःला आज विचारा की तुमचं अंतकरण, तुमचं हृदय देवाकडं आहे का? कारण जर तुमचं हृदय देवाकडं असेल तर आणि तरच तुमच्या लेकरांचंही हृदय त्या देवाकडं असणार आहे. म्हणून आम्ही आमच्या लेकरांना मंदिरात आणले पाहिजे, कारण आजचं युग हे भयंकर युग आहे, फार वाईट युग आहे प्रियानो. आणि जर आज आम्ही आमच्या लेकरांना मंदिरात आणलं नाही, तर एकतर ते मंदिरात असतील ना, तर एकतर जगामध्ये असतील, आणि जग त्यांना कधीच देवाकडे येऊ देत नाही. एक आई वडील म्हणून आमच्या लेकरांसाठी आमच्याकडे अनेक सबबी असतात, आणि या सबबींच्या द्वारे आम्ही आमच्या लेकरांना मंदिरामध्ये घेऊन येत नसतो. पहिलं कारण, पालकसाहेब उपासना फार मोठे, लेकरं कंटाळतात. मंदिर कंटाळवाणं आहे. जे काय शिकवलं जातं ते त्यांच्या डोक्यावरून जाते. पालकसाहेब सकाळी उठून त्यांना शाळेला जायला लागतं, ट्युशनला जायला लागतं. अशी अनेक कारणं आम्ही आई वडील म्हणून आमच्या लेकरांना चर्चमध्ये न आणण्यासाठी देत असतो. पण एक एज्युकेटर म्हणतो की मला 7 वर्षापर्यंतची मुलं द्या, आणि तो म्हणतो या 7 वर्षापर्यंतची मुलं मला द्या, मी त्यांना असं ट्रेंड करेन किंवा त्यांना मी असं शिक्षण देईन की नंतर मला त्यांची काळजी असणार नाही. दुसरा एक फिलॉसॉफर म्हणतो किंवा सायकॅट्रिस्ट म्हणतो की 85% मनुष्याची ग्रोथ जी आहे ती
6 वर्षापर्यंत झालेली असते. म्हणजे आपल्या पर्सनॅलिटीची 85% पर्सनॅलिटी वयाच्या 6व्या वर्षापर्यंत झालेली असते. हे सायन्स सांगतं. एक जर्मन ज्ञानी मनुष्य सांगतो, मला गिव्ह मी अ चाइल्ड अप टू 6 years of age to educate and he will be mine for life. तो म्हणतो मला फक्त 6 वर्षा वयापर्यंतची मुलं द्या शिकवण्यासाठी, आणि ते मूल कायमचं माझं असेल. 6 वर्षात तो म्हणतो मी असं त्याला तो शिकतो ते मुलगा की तो मला कधीच सोडून जाणार नाही. हे आमच्या लेकरांच्या वयाबद्दल काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही गांभीर्याने याचा विचार केला पाहिजे की की लेकरं आज जे आमचे आहेत ते एक ॲटॉम बॉम्ब सारखे आहेत, आणि त्यांना लहानपणीच आम्ही त्यांना योग्य ट्रॅकवर योग्य शिक्षणात देवाच्या वचनात आम्ही रवणं हे फार गरजेचं आहे. कारण हा देश तरुण व्यक्तींचा देश आहे. लक्षात ठेवा, या जिल्ह्यात, या मिरज शहरात, महाराष्ट्रात अनेक तरुण आहेत. आज त्या लोकांचं तारण होणं गरजेचं आहे. कारण त्यांना ह्या वयातच जर देवाच्या वचनाचं शिक्षण मिळालं तरच त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं घडलं जाणार आहे. नाहीतर या लेकरांचं भावी जीवन हे भयंकर असं वाईट परिस्थितीमध्ये असणार आहे. याची आम्ही दक्षता घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जर आम्ही या लेकरांना देवाच्या वचनात, देवाच्या मंडळीमध्ये, देवाच्या लोकांमध्ये आणत नाही तर त्या लेकरांचा नाश हे अटळ आहे. आजच्या युगातील लेकरं ही फार ज्ञानी, हुशार व शिक्षित आहेत. मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा ते फार हुशार आहेत. आणि म्हणून आम्ही हे सत्य जाणून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्या दृष्टीने ते हुशार आहेत. आत्मिक दृष्ट्याही ते तेवढंच आकलन त्यांनी करू शकतात. आत्मिक दृष्ट्याही, आत्मिक गोष्टी आकलन करण्यासाठी त्यांना ती हुशारी मिळालेली आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो, बाळास मजजवळ येऊ द्या, त्यांना मना करू नका. बाळकास मजजवळ येऊ द्या. का हो? जर त्यांना येशू ख्रिस्ता शिकवण जर त्याला समजत नसती, येशू ख्रिस्त म्हणलास का बाळकांना माझ्याकडे येऊ द्या. पण आम्ही काय करतो, आम्ही त्यांना सोफिस्टिकेटेड संडे स्कूल, सोफिस्टिकेटेड VBS नाही का, ही नावं देऊन त्यांना मंडळीतून काय केलं जातं, बाहेर घातलं जातं. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मंडळीचा इतिहास बघा. हे संडे स्कूलची उत्पत्ती कशी झालेली आहे याचा जर तुम्ही अभ्यास केला, मंडळीचा इतिहास बघितला, तर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन जेव्हा झालं, औद्योगिक क्रांती जेव्हा झाली, तेव्हा या वसाहती जेव्हा घडल्या, तेव्हा हे लेकरांना काय करायचं, तर लेकरांना काम, आई वडील कामाला जाणार, मग लेकरांना काय करायचं म्हणून त्यांच्यासाठी या संडे स्कूलची कॉन्सेप्ट उदयास आलेली आहे. पण देवाचं वचन आम्हाला क्लिअर सांगतं की तो कुठल्याही संडे स्कूलला घ्यायला येणार आहे का, कुठल्याही संस्थेला घ्यायला येणार आहे का, कुणाला घ्यायला येणार आहे, त्याच्या मंडळीला. आणि म्हणून लेकरांना आम्ही मंडळीत आणणं हे फार गरजेचं आहे. अनेक मंडळांमध्ये
वर्शिप घेतली जाते आणि वर्शिप झाल्यावर मुलांना कुठं नेलं जातं? संडे स्कूलला. आणि चर्चमध्ये फक्त कुणी बसायचं? मोठ्या लोकांनी बसायचं आणि लेकरांनी सगळं संडे स्कूलला जायचं. कारण काय? इथं जे चाललेलं आहे ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. बरोबर आहे ना? पण येशू ख्रिस्त म्हणतो बाळकास मजजवळ त्यांना मनाई करू नका, कारण देवाचं राज्य कोणाचं आहे? अरे ज्यांचं देवाचं राज्य आहे त्यांनाच मी मंदिरात ठेवत नाही, त्यांना कुठं करतोय? देवाच्या मंदिरातून बाहेर ठेवते. बघा किती देवाचं वचन आम्हाला क्लिअर सांगतं की आम्ही आमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणणं फार गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी शास्त्री आणि परुषी सुद्धा होते, सगळ्यात ज्ञानी लोक होते, पण देवाचं वचन त्यांना समजलं नाही. अनेक ज्ञानी आहेत पण त्यांना मोबाईल ऑपरेट करायचं येत नाही. पण हे 4-5 वर्षातली मुलांना माहित आहे कुठं काय, कुठल्या सेटिंगमध्ये काय जायचं असतं, आहे का नाही? आध्यात्मिक गोष्टी सुद्धा तशाच आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी आध्यात्मिक माहीत नाहीत त्यांचं आकलन या लेकरांना जास्त होतं, कारण त्यांची ब्रेन फ्रेश ब्रेन आहे. आणि परमेश्वरानं तुमच्या आणि आमची अशीच रचना केलेली आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांसाठी तसं शिक्षण देणं फार गरजेचं आहे. पुढे 15 वचन सांगते, मार्क 10:15 मध्ये, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश होणारच नाही. आता आम्हाला सांगितलंय बाळकासारखं व्हायला आणि देवाचं वचन ग्रहण करायला. बरोबर आहे ना? बायबल काय सांगते? मी तुम्हाला कशी सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्यात स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश होणारच नाही देवाच्या राज्यात. म्हणजे आम्ही काय करत आहोत? आम्ही लेकरांना बाहेर पाठवतो मंदिरातून आणि आम्ही स्वतः बाळक होतो. बरोबर आहे ना? आम्ही बाळकासारखं होऊन बसतो आणि आमची जी खरी बाळक आहेत त्यांना कुठं बाहेर पाठवतो. पण मंडळीची रचना देवाचं वचन असं सांगतं की आम्ही बाळकासारखं व्हायचं आहे आणि मंदिरात बसायचं आहे आणि ते ग्रहण करायचं आहे. आणि बाळकांनी बाळकासारखंच बसायचं आहे आणि काय करायचं आहे? ते ग्रहण करायचं आहे. म्हणजे तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन मंदिरामध्ये त्याची आराधना, उपासना आणि त्याचं वचनचं ग्रहण करणं हे करायचं आहे. आणि म्हणून लेकरं सुवार्तेचे आकलन चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि म्हणून जे शास्त्री परुषी विद्वानांना समजलं नाही ते लेकरांना समजलं आणि तिमोथेसारखा एक चांगला सेवक घडला गेला. आज आमची लेकरं का घडली जात नाहीत? कारण आम्ही लहानपणापासून आम्ही देवाच्या वचनाचं ज्ञान त्यांना देत नाही. आणि म्हणून आम्ही आमची लेकरं, पहिला मुद्दा मी सांगत आहे की लेकरं देवाच्या मंदिरामध्ये वाढवली पाहिजेत. नक्कीच मंडळी त्यांचं तारण करू शकत नाही, मंडळीचा प्रभाव त्यांचं तारण करू शकत नाही, सुवार्तेचं ज्ञान त्यांचं तारण करू शकत नाही, पण देव त्यांचं तारण करतो. आणि जेव्हा आम्ही देवाची समक्षता जिथं आहे, देवाची वेदी जिथं आहे, तिथं त्या लेकरांना जेव्हा आणून सोडतो तेव्हा त्या लेकरांचं जीवन परमेश्वर बदलतो. आणि म्हणून परमेश्वराच्या समक्षतेत आम्ही आमच्या लेकरांना आणणं, वाढवणं हे फार गरजेचं आहे. आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही केलं पाहिजे, कारण सैतान आमच्या लेकरांचा नाश करण्यासाठी जे काही त्याला करता येईल ते करत आहे. आणि सगळ्यात मोठं शस्त्र आज सैतानाकडे आहे तो म्हणजे मोबाईल.
बघा 3 वर्षाचा मुलगा असेल तर त्याच्या हातामध्ये आज मोबाईल आहे. आज मोबाईल चा वापर सैतान इतका प्रभावी करत आहे की आज आमच्या पिढीला त्या नाशाच्या माग नेत आहे. प्रियानो, आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या लेकरांना योग्य वातावरण निर्माण करून देणं गरजेचं आहे. योग्य वातावरण, जिथं मंदिराचं वातावरण आहे, जिथं देवाच्या समक्षतेचं वातावरण आहे, जिथं परमेश्वराची उपस्थिती आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना आणणं, जिथं देवाचं वचनाने त्यांना भरवलं जातं तिथं त्यांना आणणं हे फार गरजेचं आहे. म्हणून स्तोत्रकर्ता 90 मध्ये सांगितलेलं आहे. आणि पंडित रमाबाईचं भाषांतर फार सुंदर सांगतं. पहिलं वचन, हे प्रभू, पिढ्यानुपिढ्या तू आमचे राहण्याचे ठिकाण असत आला आहेस. किती सुंदर. पिढ्यानपिढ्या म्हणजे बघा याच्यात ही कितवी पिढी आहे माहिती आहे का? हे 7वी 8वी पिढी आहे. गेल्या 8 वर्ष झालं ती चिमणी तिथं येत आहे आणि पिल्ली घालत आहे. आज आम्ही किती पिढ्या आम्ही देवाच्या मंदिरात आणणार आहोत? आज कुठेतरी आम्ही विचार करावा. देवाचं वचन सांगते, पिढ्यानपिढ्या तू आमचे राहण्याचे ठिकाण आहेस. आज आमची आजी देवाच्या समक्षेत राहत होती, आमचे वडील राहत होते, आम्ही राहत आहे. आज आमची लेकरं राहत आहेत का? किंवा लेकरांची लेकरं राहणार आहेत का त्या मंदिरात त्याची सेवा करत? कारण परमेश्वर पिढ्यानपिढ्याचं राहण्याचं ठिकाण आहे. स्तोत्र 91:1 बघा, 91 सांगतो तो पिढ्यानपिढ्या राहण्याचे ठिकाण आहे. आणि 91:1 सांगतो, जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. बघा, जो परमेश्वराच्या गुप्त स्थळ आहे, मंदिर, देवाचं उपस्थिती, त्याची वेदी, त्याचा कोश हे गुप्त स्थळ आहे. तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. म्हणजे परमेश्वराची सावली त्याच्यावर राहील. म्हणजे परमेश्वर त्याच्यावर नेहमी पांघरून घालेल. तो नेहमी त्याला आच्छादून ठेवेल. तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. कारण परमेश्वर माझा आश्रय असे तो म्हणून परात्पराला तो आपले राहण्याचे ठिकाण केले आहेस. किती सुंदर देवाचं वचन सांगते बघा, की तू परमेश्वराला आपलं राहण्याचं ठिकाण केलेलं आहेस. आज आम्ही आहे का हो परमेश्वरामध्ये आम्ही राहत आहोत का? परमेश्वराच्या त्या वचनामध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही राहत आहोत का? प्रियानो, सगळं जग मिळवलं आणि जर आम्ही आमच्या आत्म्याचा नाश करून घेतला तर आम्हाला काहीही लाभ नाही. मागच्या वचनातच आपण बघितलं, मागच्या रविवारच्या याच्यात, की बुद्धी, ज्ञान हे चुकून दिलेलं नाव आहे. किती आम्ही जेवढं ज्ञानी हो, आम्हाला धोका आहे त्या ज्ञानात हरवण्याचा. म्हणून परमेश्वर वचन सांगते, बाळा समान व्हा. बाळका समान जेव्हा होतो आम्ही, तेव्हाच खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या, बघा लेकरं लहान असतात तेव्हा देवाकडं असतात, म्हणजे आई वडिलांच्या छायेत असतात, नाही का? बरोबर आहे ना? पण जसं काय पंख आले की ते काय होतात, ओढून जातात आणि मग त्यांना कुणाची छायेची काय नाही गरज नाहीये. आणि बाहेर मग टपलेले आहे शत्रू सैतान. आणि म्हणून लहानपणी जेव्हा ते उडायच्या आत जेव्हा आम्ही त्यांना देवाच्या वचनामध्ये रवतो ना, तेव्हाच ते उडून जरी गेले
तर ते त्यांचं घरटं कुठं करणार आहेत? त्या मंदिरामध्ये. पिढ्यान पिढ्या, एक पिढी गेली, दुसरी पिढी सुद्धा तिथंच येणार. का? कारण त्या पहिल्या पिढीने त्या दुसऱ्या पिढीला तिथंच वाढवलेलं आहे. आज आम्ही ते करत आहोत का आई वडील म्हणून? कारण ते लेकरं जे आहेत हे त्या संडे स्कूल टीचरला दिलेले नाही आहेत. ते धन आहे. देवाचं वचन सांगते संतती हे देवाने दिलेलं धन आहे. कुणाला दिलंय? टीचरला दिलंय का त्या प्रिन्सिपलला दिलंय? कुणाला दिलंय? आम्हाला दिलेलं आहे आई वडील म्हणून. त्याची जबाबदारी आम्हाला दिलेली आहे आणि एक दिवस त्याचा जाब सुद्धा आम्हाला द्यायचा आहे परमेश्वराचा. आज कशा प्रकारे आमची लेकरं चालत आहेत. आणि म्हणून पहिला पॉइंट आम्ही शिकत आहोत की लेकरांना मंदिरामध्ये वाढविले पाहिजे. मंदिरामध्ये. दुसरी गोष्ट, आम्ही आमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणलं पाहिजे. जर मला तिथं वाढवायचं आहे तर मला तिथं आणलं पाहिजे. आता आम्ही तिथं त्यांना त्यांचं ज्ञान किती आहे बघायला चर्चमध्ये आणत नाही. बाप्तिस्मा करण्यासाठी मंदिरामध्ये आणत नाही. त्यांना नैतिकतेमध्ये वाढवण्यासाठी आम्ही त्यांना मंदिरात आणत नाही. त्यांना शिक्षित करण्यासाठी आम्ही त्यांना मंदिरात आणत नाही. आम्ही त्यांना देवाच्या लोकांमध्ये आणतो. त्यांना एकमेव पाप वाहून नेणारा, जो तारणारा, जो आमचा कोकरा आहे, देवाचा कोकरा आहे, आम्ही त्याच्याकडं त्यांना आणत असतो. आम्ही त्यांना ख्रिस्ताजवळ आणत असतो. आम्ही या सिद्धांतावर चालत नाही की बापाचं तारण झालं म्हणून मुलाचं तारण होईल. पवित्र शास्त्र असं सांगत नाही. पवित्र शास्त्र सांगतं की प्रत्येकानं आपलं तारण साधून घ्यायचं आहे. माझ्या वडिलांनी सेवा केली, त्यांचं तारण झालं म्हणून माझं होईल का? नाही. मी व्यक्तिगत माझं तारण साधून घेणं गरजेचं आहे. बघा येशू ख्रिस्त काय म्हणला हे प्रेषितांच्या कृत्यांमध्ये 16 अध्याय 31 वचनामध्ये ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. बघा नक्कीच तो तारण करतो, पण व्यक्तिगत नातेसंबंध महत्वाचे आहेत. आणि म्हणून आम्ही आमचं घर, आमचं कुटुंब योग्य शिस्तीत आणणं गरजेचं आहे. देवाच्या समक्षतेत, देवाच्या लोकांमध्ये बसणं यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीही नाही. देवाच्या वचनामध्ये, देवाच्या समक्षतेमध्ये, जिथं देवाची उपस्थिती आहे त्यामध्ये लेकरांनी वाढावं. ह्याच्यासारखी चांगली गोष्ट कुठलीही नाही. आणि म्हणून आई वडील, शिक्षक मंडळीचे पुढारी म्हणून आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या लेकरांना मंदिरामध्ये आणणं फार गरजेचं आहे. प्रियानो, आम्ही ती पार पाडत आहोत का? कदाचित लेकरं म्हणून तुम्ही देवाच्या वेदीपासून, त्या घरट्यातून उडून गेला असाल, पण मला सांगू द्या की देवाच्या वेदीपासून दूर जाऊन तुम्ही कधीच आशीर्वादित होऊ शकणार नाही. मी लेकरांसाठी बोलत आहे. देवाच्या वेदीपासून, देवाच्या समक्षेपासून तुम्ही जितकं दूर उडाल तितकं तुम्ही तुमचं जीवन संकटात घालत आहात. आई वडील म्हणून तुम्ही लेकरं देवाच्या वेदीपासून, त्याच्या घरट्यातून उडून दूर गेले आहेत का? त्या मंदिरातून दूर उडून गेले आहेत का तुमची लेकरं? तपासून पहा. मला सांगू द्या, जर तुमची लेकरं देवाच्या वेदीपासून दूर गेले असतील तर ती कधीही आनंदी होणार नाहीत. हे मी सांगत नाही, तर पवित्र शास्त्र आम्हाला तसं सांगत आहे. आम्हाला उधळ्या पुत्राचं उदाहरण आहे.
कदाचित त्या उधळ्या पुत्रासारखं तुम्ही उडून गेला असाल आणि त्या बापासारखा तुमचे आई वडील तुम्ही परत याल या अपेक्षेने ते वाट बघत असतील. आज आम्ही काय करत आहोत? काय करत आहोत? आम्ही तपासणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पहिली गोष्ट आम्ही बघितली, काय केलं त्यानं? लेकरांना मंदिरात वाढवा, लेकरांना मंदिरामध्ये आणा. आणि तिसरी गोष्ट, लेकरांचा उपयोग मंदिरामध्ये करणं गरजेचं आहे. बघा, कोणीतरी म्हणलेलं आहे की मंडळी मृत्यूपासून एक पिढी दूर आहे. आता हे वाक्य अर्ध बरोबर आहे, अर्ध चूक आहे. बरोबर आहे, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्या पुढे अधोलोकाचे काही चालणार नाही. पण काही अंशी ते बरोबर पण आहे. परमेश्वराचं वचन सांगतंय स्तोत्र 12:1 मध्ये, हे परमेश्वरा सहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही. मानव जातीतले विश्वसनीय लोक नाहीसे होत आहेत. आम्ही अनेक वेळेस हे बघितलेलं आहे. हे मात्र दुसरं आजच्या मंडळीला लागू आहे बरं का, की विश्वासणारे लोक मंडळीमध्ये कमी होत चाललेले आहेत. मंडळीमध्ये आपली घरटी करणारे लोक, लेकरांसाठी लोक कमी होत चाललेले आहेत. आणि म्हणून तो लेखक एक म्हणतो की मंडळी मृत्यूपासून एक पिढी दूर आहे. कारण का, जर आज मंदिरामध्ये जर दुसरी पिढी तयार झाली नाही सेवा करण्यासाठी, विश्वासाची साक्ष देण्यासाठी, तर ती मंडळी राहणार नाही. आणि म्हणून आज आम्ही दुसरी पिढी तयार करत आहोत का? नेक्स्ट जनरेशन ख्रिस्तासाठी, मंदिरासाठी आम्ही करत आहोत का? फार सुंदर आहे नाही का? आपण जे शिकत आहोत ते इकडे बघत आहोत नाही का? हा, पिल्लू आहे त्यात आणि ते आता खायला तिने घेऊन आणलेला आहे. आणि बघा ते पिल्लू असं वर येत आहे. हा, किती सुंदर. पण आम्ही बघून आम्हाला किती आनंद होतो नाही का? पण आज आमची लेकरं आम्ही मंदिरात आणत आहे का? त्यांना वाढवत आहे का? आणि त्यांना मंदिरामध्ये सेवेसाठी उपयोगात आणत आहे का? प्रियानो, येणाऱ्या 20 वर्षात मंडळीचं काय होणार आहे? भक्ती कोण घेईल? वर्शिप कोण लीड करेल? सुवार्ता कोण सांगेल? कधी विचार आम्ही केलाय का? कधी आम्ही विचार केलाय का की ही जी सेवा आहे ती पुढं कोण चालवणार? आम्ही मागच्या वेळेस बघितलं, पाऊल तिमोथेला म्हणतो, जो विश्वासाचा ठेवा मी तुला दिलेला आहे तो जपून ठेव आणि काय कर? दुसऱ्या विश्वासणाऱ्याला तो दे. जो विश्वासणारा आहे, जो ते विश्वासानं राखल आणि तो पुढच्याला देईल, अशाला तो सुपूर्द कर. आज आम्ही ते करत आहे का? आमच्या दुसऱ्या पिढीला, मग ते आध्यात्मिक असो किंवा शारीरिक पिढी असो, तिला आम्ही देत आहे का आमच्या विश्वासाचा ठेवा आणि वाढवत आहे का? पहिले तिमोथेय 6:20 वचन सांगते, हे तिमोथेया, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ
अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे तिची विरोधी मते वर्ज कर. म्हणजे थोडक्यात तो म्हणत आहे की तिमोथ्या, तुला जो विश्वासाचा ठेवा, देवाच्या वचनाचा ठेवा जो दिलेला आहे तो कुठल्या तरी फुटबॉलच्या मैदानात नेऊन विसरू नकोस, मॉलमध्ये नेऊन टाकू नकोस, कुठल्या तरी कॉलेजच्या ग्राउंडवर नेऊन टाकू नकोस, थिएटरमध्ये नेऊन टाकू नकोस, जगाच्या अधर्माच्या गोष्टीत बरकटू नकोस, तर ती ठेव सांभाळून ठेव, तो म्हणत आहे. बघा, ती हरवायला आम्हाला लय वेळ लागत नाही. जगाने इतक्या सोर्सेस आहेत आमचे ते ठेव विसरायला आणि टाकायला, आणि सगळे तयार आहेत, आमच्या हातात आहेत दिले. 80-80 हजाराचे मोबाईल हातात दिलेत. काय पाहिजे ते करा. लॅपटॉप दिलेत, कुठं बाहेर जायची गरज नाही. करा रात्रभर टीव्ही बघायला लोक बघतात नाही का, लॅपटॉप बघत नाही हेडफोन लावला की. काय ऐकत आहे आपण, काय बघत आहे आपण. पाऊल तिमोथ्याला म्हणतो ते स्वाधीन केलेला जो विश्वासाचा ठेवा आहे, जे बाळपणी तुझ्या मध्ये ते घातलेलं आहे, तुझ्या आजीनं तुझ्या आईनं, ते सांभाळून ठेव. आणि ती विद्या, जिला चुकून नाव दिलेलं आहे विद्या, तिची विरोधी मते, जशी विद्या येईल का नाही तसं आमचं बाळपण निघून जातं. लक्षात ठेवा, बरोबर आहे ना. जसं बाळ असतो तेव्हा ती विद्या कमी असते आपल्याला. विद्या कमी असते. जसं विद्या या लागते ना, काय तुम्हाला सांगते पप्पा, तुम्हाला काय कळतंय, ते बापच असतो नाही. ते पोराला असं वाटत असतं की आपल्याला लेख काळ लागलं. पण पाऊल त्याच्या आध्यात्मिक लेकराला काय सांगत आहे, जगातल्या गोष्टींमध्ये भटकरू नकोस. तर तो म्हणतो की विश्वासणाऱ्याने ते ठेव सोपवून दे, सोपवून दे. आज आम्ही आमच्या लेकरांसाठी घरटं बांधत आहोत का? जर आम्ही योग्य ठिकाणी घरटं बांधत तरच ते योग्य ठिकाणी त्याच्यावर बांधकाम करतील आणि ते त्या मंदिरामध्ये स्थिर होतील. लक्षात ठेवा. आणि ते बांधकाम जर नीट केलं तरच ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर त्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. शुक्रवारचा संदेश बघा तुम्ही, एक भाग झालेला आहे, पुढचा भाग पुढच्या शुक्रवारी असणार आहे. आमचं जर बांधकाम जर सोनं रुपान मोलवान पाषाणमध्ये व्हायचं असेल तर पहिली गोष्ट आम्ही आमच्या लेकरांची घरटी देवाच्या समक्षतेत बांधणं गरजेचं आहे. आणि आज अनेक ख्रिस्ती लोकांची जीवनं बांधली गेलेली नाहीत. त्याचं कारण आहे की त्यांच्या आई वडिलांनी त्यांची घरटी देवाच्या मंदिरात बांधलेली नाहीत. प्रियानो, फार गंभीर आहे. आज ख्रिस्ती समाज आज फार मोठ्या धोक्यामध्ये आहे, फार मोठ्या समस्येत आहे की आज दुसरी पिढी आज तयार झालेली नाही आहे. आज कुठेतरी आम्ही थांबणं आणि त्या लेकरांसाठी घरटं बांधणं हे फार गरजेचं आहे. मंडळी म्हणून, एक पास्टर म्हणून या लेकरांसाठी ओझं आहे. कदाचित लेकरं लहान असतील आज आमच्या मंडळीतील, ती वाढत आहेत. मला आनंद आहे की अनेक लोक आपल्या मंडळीतील लेकरं आज संदेश देत आहेत. एक पास्टर म्हणून जेव्हा ते मी बघतो मला फार आनंद होतो की आज 300-400 लोकांसमोर, 500 लोकांसमोर आमची लेकरं आज उभारत आहेत, साक्ष देत आहेत, देवाच्या वचनाची घोषणा करत आहेत. काही लेकरं उडून गेलेले आहेत घरट्यातून नाही का. पण आज
ती जिथं गेलेले आहेत त्यांनी देवाच्या समक्षतेत त्यांचं घरटं असावं, त्यांचं वस्तीस्थान त्या घरट्यामध्ये असावं जिथं देवाची विधी आहे. प्रियानो, हे लेकरांनीही समजून घेणं फार गरजेचं आहे. प्रियानो, जोपर्यंत आमची लेकरं ख्रिस्ताजवळ माघारी येणार नाहीत तोपर्यंत ते कधी आनंदी होणार नाहीत, ते कधी सुखी होणार नाहीत. आणि म्हणून लेकरं म्हणून आणि त्यांचे आई वडील म्हणून आमच्या लेकरांसाठी आम्ही प्रार्थना करणं आणि त्यांना देवाच्या समक्षतेमध्ये त्यांनी यावं. बघा, तिमोथी असाच झालेला नाहीये. त्याच्या आजीनं त्याच्या आईनं श्रम घेतलेले आहेत, गुडघे टेकून त्याच्यासाठी प्रार्थना केल्या असतील. आज आम्ही आमच्या लेकरांसाठी, मग ते शारीरिक असो आध्यात्मिक असो, आज आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत का? माता पिता, सेवक, पुढारी, प्रौढ, वृद्ध, आम्ही कोणी असो, आमच्या लेकरांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करत आहोत का? आम्ही कुठेतरी थांबणं आणि विचार करणं फार गरजेचं आहे. कारण परमेश्वरने आम्हाला सगळं दिलेलं आहे. आज आम्ही आमच्या लेकरांना सगळं देतो, पण आज आम्ही विचार करूया आम्ही काय देत आहोत. जगातल्या गोष्टी देत आहोत ते आमचं प्राधान्य आहे का देवाच्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी त्यांना देत आहोत ते आमचं प्राधान्य आहे. जर आम्ही त्यांना देवाच्या समक्षतेत देवामध्ये जर आणलं तरच ते यशस्वी होतील, तरच ते आनंदी होतील, तरच ते देवाच्या योजनेमध्ये येतील आणि सार्वकालिक जीवनामध्ये त्यांची वाटचाल होईल. नाही तर त्यांचाही नाश होणार आहे आणि आम्ही आमची जबाबदारी पूर्ण केलेली नाही म्हणून परमेश्वर आमच्यावरही काय असणार आहे, दोष देणार आहे. उधळ्या पुत्राचं आम्हाला पाहायला मिळतं की तो वाट बघत होता, नाही का? सुनैम करणीच्या कथेमध्ये आम्ही बघत आहोत की आलिशा आहे, नाही का, आणि की सुनैम करणीचं काय झालेलं आहे, बाळ मरण पावले, नाही का? आमची लेकरं फार अंजारून गोंजारायची गरज नाही आमच्या लेकरांना. देवाचं वचन सांगतंय आणि दावीद राजाच म्हणतो की पहा, मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईनं गर्भधारण केला. म्हणजे आमची लेकरं फार गोड सोजवळ दिसतात तशी नाहीत बरं का. ती पापी आहेत आणि इफिस्कराच्या भाषेमध्ये ते मृत आहेत, पापामध्ये मेलेले आहेत. बाळासाहेब कसं काय आमच्या लेकरांना मेलेले म्हणतात, ते मेलेलेच आहेत आध्यात्मिक दृष्ट्या. आणि आलिशाला काय करायचं होतं, तिच्या मुलाला वाचवायचं होतं, जिवंत करायचं होतं, पण काय केलं, चूक झाली. काय केले, कुणाला पाठवलं, गेहजीला पाठवलं. आता गेहजीकडे सामर्थ्य नाही आणि विश्वास पण नाही, काठी मात्र आहे. कुणाची, आलिशाची काठी. आता आलिशाच्या काठीत सामर्थ्य नव्हतं, आलिशामध्ये सामर्थ्य होतं. तसं आई वडिलांच्या हातामध्ये सामर्थ्य दिले लेकरांसाठी. आम्ही काय करतो, ते अधिकार काठी कुणाला देतो, टीचरला देतो, जावा काय त्याला मारा, त्याला काय करायचं करा, पण त्याला नीट शिकवा. सेम परिस्थिती आहे आज. पूर्वी जर आई वडील येत होते चौकशी करायला, आता चौकशी करत नाहीत. परवाच आमचा विषय झाला, सिस्टर सांगत होत्या, कुठल्या कॅम्पला गेले, पोरं म्हणते, आई वडील म्हणतात, कॅम्पवाले म्हटले की बाबा एक संध्याकाळचं फोन करा. आई वडील मध्ये काय आम्ही करणार नाही फोन बिन काय. 5-6 दिवस त्यांना सांभाळा, करा काय करायचं करा. तेच आज ही जनरेशन आज आहे. काठी घ्या म्हणजे अधिकार घ्या, काय लेकराचं करा तिथं. 5 दिवस
कॅम्प तुमचा काय VBS घ्या, कुठं ट्रॅकिंग करा, काय शिकवायला शिकवा, आम्ही काय तुमच्यामध्ये इंटरफेअर करणार नाही. काय झालं? अयशस्वी, काही झालं नाही. गहेजी गेला. मुळात गहेजीचा प्रॉब्लेम होता, त्याला विश्वास नव्हता ती मेलंय आधी जिवंत होईल, काय त्याला विश्वासच नव्हता. आणि अशा व्यक्तीला काय दिली? ती काठी दिली. काय झालं? काही झालं नाही. अलिशा स्वतः आला. आता अलिशाकडे ऑलरेडी अनुभव होता. एलियानं सुद्धा हेच केलं होतं, पण अलिशा फेल झाला. बऱ्याच वेळेस आई वडील म्हणून आम्ही फेल होतो. आणि म्हणून मी म्हणलं की आमची जबाबदारी आहे आई वडील म्हणून. ही कुठल्याही संडे स्कूल टीचरची जबाबदारी नाही, पालकांची जबाबदारी नाही, कुणाची ट्युशनच्या टीचरची नाही. आमच्या लेकरांना जर देवामध्ये वाढवायचं आहे तर ही आमची जबाबदारी आहे आई वडील म्हणून. आणि जर परमेश्वरानं आध्यात्मिक लेकरं दिली असतील तर त्यांची जबाबदारी आहे आमची. आणि मग अलिशानं काय केलं? बदललं, नाही का? बदल करणं गरजेचं आहे. त्यांना बदललं. आणि जे ओरिजिनल होतं, ज्यानं ते बघितला होता, अनुभव होता त्याला, एलियानं काय केलं तेच त्यानं केलं. आता त्याच्यावर वेळ झालेला, आपण ते बघणार नाही. पण जे एलियानं केलं होतं तेच केलं, आणि तेच येशू ख्रिस्ताने केलं. बरं का? येशू ख्रिस्ताने जेव्हा त्या बाळाला त्यानं तेच केलं. आम्हालाही तेच करायचं आहे. आमच्या लेकराला कवटाळायचं आहे, त्यांचं चुंबन घ्यायचं आहे. हा, एकदा दोनदा नाही काय, तीनदा पाकर घालायची. आणि मगच ते काय होणार आहेत? सहजासहजी होणार नाही ते. पाकर जोपर्यंत ते उठत नाही तोपर्यंत. आणि म्हणून आमचे लेकरं साधे सुधे नाहीत, तर आमची लेकरं सगळ्या प्रकारचे पाप करायला पोटेन्शियल आहेत. म्हणूनच दाविदराज म्हणतो की मी जन्माचाच पातिक आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या लेकरांना जीवन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं आई वडील म्हणून. आणि म्हणून 3 गोष्टी आज आम्ही शिकल्या. एक, की आम्ही काय केलं पाहिजे? आमच्या लेकरांना मंदिरामध्ये वाढवलं पाहिजे, लेकरांना मंदिरामध्ये आणलं पाहिजे, आणि लेकरांचा उपयोग मंदिरामध्ये केला पाहिजे. आराधनेमध्ये, वचनांमध्ये, मंदिरातल्या सेवेमध्ये, साक्ष देण्यामध्ये. आम्ही जर मंडळीमध्ये वाढवलो तर ते बाहेर जाऊन ती साक्ष देतील, ते बाहेर जाऊन संदेश देतील, बाहेर जाऊन सेवा करतील. आणि म्हणून मंदिरामध्ये पहिल्यांदा आम्ही आणणं, त्यांना वाढवणं हे फार गरजेचं. आपण डोळे बंद करूया. हे आमच्या महान परमेश्वरा, पुन्हा एकदा या सुंदरशा वेळेबद्दल प्रभू तू आम्हाला सहाय्य केलंस. प्रभू, ज्याप्रमाणे स्तोत्र करता म्हणतो, हे सेनाधीश परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, तुझ्या वेद्यांजवळ पिल्लांसाठी घरटे बांधण्यास चिमणीस आणि कोटे बांधण्यास निवळे स्थळ मिळाले आहे. तसं आज परमेश्वरा मी प्रार्थना करत आहे की इथं बसलेल्या प्रत्येकांच्या अंतःकरणामध्ये ते ओझं घाल प्रभू, त्यांच्या पिलांसाठी, त्यांच्या लेकरांसाठी, की त्यांनी तुझ्या समक्षतेत, तुझ्या सानिध्यात, तुझ्या मंदिरामध्ये त्यांनी त्यांच्या पिलांसाठी घरटी करावेत.